नमस्कार मंडळी, तर आज मी तुमका घेऊन चाललंय देवगड तालुक्यातील एका सुंदर अशा गणपती मंदिरात। वर्षभर पाण्यामध्ये असणारं एकमेव पांडवकालीन मंदिर म्हणजेच पोखरबावचं गणेश मंदिर। पाण्याचा वाहता झरा, शांतता, हिरवळ आणि नैसर्गिक सौंदर्याने संपन्न असं हे मंदिर आहे। या मंदिरात गणपतीची काळ्या पाषाणापासून बनलेली मूर्ती आहे आणि ही मूर्ती चतुर्भुज असून आसनावर बसलेली मूर्ती आहे। मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आंब्याच्या बागांनी सजलेला आहे। मंदिराच्या बाजूने पायऱ्या उतरून खाली जाताना उजव्या बाजूला आपल्याला श्री गजानन महाराज आणि दत्तगुरु यांचे दर्शन होते। या मंदिराच्या बाजूलाच असलेल्या डोंगराला नैसर्गिकरित्या एक छिद्र पडलेला आहे। असं म्हणतात पांडवांनी हा डोंगर पोखरला होता आणि तिथूनच एक पाण्याचा ओहळ वाहत आहे। आता ओहळ म्हणजेच बाव आणि म्हणूनच हे स्थान पोखरबाव म्हणून ओळखलं जाऊ लागलं। पक्ष्यांचा चिवचिवाट, पाण्याचा वाहता झरा, त्याचा खळखळ आवाज आणि पाण्यात असलेले हे छोटे छोटे मासे, असं सुंदर निसर्गरम्य वातावरण आपल्याला इथे पाहायला मिळतं। पाण्यात पाय बुडवून स्वच्छ धुवून पुढे गेल्यावर शंकराची स्वयंभू पिंड आहे। असं म्हणतात शंकराची ही पिंड हजारो वर्ष पाण्याखाली होती। 1999 साली पुजारी श्री श्रीधर राऊत यांना स्वप्नामध्ये दृष्टांत झाला आणि त्यांनी ही मूर्ती पाण्याखालून बाहेर काढली आणि तिची प्रतिष्ठापना केली। जिल्ह्यातील देवगड तालुक्यापासून 13 किलोमीटर अंतरावर दाभोळे गावात हे मंदिर आहे। तर महाराष्ट्र नैसर्गिक पर्यटनाचा अनमोल ठेवा लाभलेल्या या मंदिराला तुम्ही नक्कीच भेट द्या। महाराष्ट्रात अशी अनेक मंदिरे आहेत जी नैसर्गिक सौंदर्याने संपन्न आहेत। काही मंदिरांबद्दल गूढ कथा, दंतकथा ऐकायला मिळतात। तर माझ्यासोबत या विविध स्थळांना भेट द्यायची असेल आणि त्यांची माहिती आणि संपूर्ण इतिहास जाणून घ्यायचा असेल तर माझ्या पेजला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।